ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं संपूर्ण आर्थिक नियोजन कांदा पिकावर अवलंबून असतं, पण बाजारात योग्य दर न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले। उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे। कांदा उत्पादक शेतकरी याबाहेर म्हणाले की ठेवला तर सडतोय, विकला तर रडवतोय। कांद्याचा काय झाकाच बांधा, आमच्या कामाला किंमत कधी मिळणार? सरकारने कांद्याला स्थिर व योग्य दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। नमस्कार मंडळी, मी एक कांदा उत्पादक शेतकरी कवी आबाहेर, मुक्काम पोस्ट भोर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। आज आपण जर बघतात, ऑगस्ट महिना हा कांद्यासाठी वरदान ठरलेला असतो आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये 4-5 तारखेनंतर थोडेफार कांदा बाजारभाव तेजी आली आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण लक्ष 15 ऑगस्टवरती असतं। 15 ऑगस्ट झाला की आपण माल बाहेर काढू असं प्रत्येक शेतकऱ्याचं एक उद्दिष्ट असतं, स्वप्न असतं। आणि आपण जर चांगल्यापैकी विचार केला तर 15 ऑगस्ट नंतर हळूहळू मार्केटमध्ये जी तेजी होती ती उलट कमी व्हायला सुरुवात झाली। याच्या मागचं मोठं कारण म्हणजे नाफेडचा माल जो काही बाजारात आणला आणि या नाफेडच्या मालामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या मालावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे। जवळपास 14, 15, 16 रुपयांनी जो कांदा विकला जात होता तो अवघा 7, 8, 9 रुपयांनी येऊन ठेपलेला आहे। आणि सुरुवाती जर वर्षभराचं शेड्यूल ठरलं, शेतकऱ्यांनी आपल्या एक उन्हाळी कांदा म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण पीक असतं, या पिकासाठी शेतकऱ्यांनी 1 वर्षाचं पूर्ण शेड्यूल ठरवलेलं असतं। याच्यामध्ये कांदा रोप टाकणीपासून कांदा रोप वाढी, लागवडी किंवा चाळीमध्ये काढणी, चाळीमध्ये साठवणे, सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास 16, 17, 18 रुपये किलोनी चाळीपर्यंत येईपर्यंत त्याला खर्च झालेला आहे। म्हणजे सप्टेंबर, आता तुम्ही बघू शकता आजची 15-16 सप्टेंबर जर तारीख आहे, या तारखेचा जर विचार केला तर आपल्याला 25-26 रुपये दराने, कमीत कमी 25-26 रुपये किलो प्रमाणे आपल्याला आता तेजी पाहिजे होती। परंतु याचं चांगलं लक्षात घेता 7, 8, 9 रुपयाने जर कांदा आलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचं किती मोठं आर्थिक नुकसान होत आहे। आणि असंच जर चालू राहिलं तर हा शेतकरी एक दिवस आत्महत्या करल्याशिवाय राहणार नाही। कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दिघोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2 दिवसापासून राजकीय नेत्यांना फोन लावा जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनामध्ये बऱ्यापैकी यश मिळालं। परंतु देखील काही नेते मान्यवरांनी आपला मोबाईल स्विच ऑफ केला, डायव्हर्ट केला, अन्यथा बंद येतोय, कुठेतरी कॉल लागतोय आणि त्यांचे शिवसहायक कोणतरी बोलतंय। म्हणजे जे राजकीय नेत्यांना आपण निवडून दिले आहे त्यांच्या पाठीमागे आपण खंबीर होतो आणि ते आज आपल्या मागे न उभे राहतात, ते काही ना काही पळवाटा काढत आहे। मी तर म्हणतो तुम्ही शेतकऱ्यांची साथ द्या, शेतकऱ्यांच्या पाठीने खंबीर उभे राहा आणि जेणेकरून आपला पोशिंदा वाचला पाहिजे। केंद्रीय मंत्री, कृषी केंद्रीय मंत्री जे असतील त्यांच्यापर्यंत आपल्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, या जाऊ द्या, जेणेकरून आपल्याला कुठेतरी आपला पोशिंदा वाचेल आणि आपण कसमादे पट्टा किंवा आपला नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, हा कांद्यापैकी अग्रेसर असणारा असतो। आणि हा सगळा जो काही व्यवहार असतो, शेतकऱ्यांचा असो किंवा मोठमोठ्या बाजारपेठ असतो, यांचा नाशिक लोकशाही न्यूज साठी सुरेखा गांगुर्डे, देवळा।